नववर्ष की शुरुआत हो चुकी है। नववर्ष के पूर्व 31 दिसंबर को लोग नववर्ष के आगाज में जश्न मनाने में लिप्त रहते हैं, पर यही जश्न जब मारपीट विवाद का तूल पकड़ ले तब जश्न दुखों में तब्दील हो जाता है। ऐसी एक घटना शहर के तहसील पुलिस थाना गांधीबाग से सामने आई। जानकारी के अनुसार 1 जनवरी 2026 को पुलिस को कंट्रोल रूम के माध्यम से फिरियादी ने जानकारी दी कि गोलीबार चौक स्थित सुरेश बार के बाहर 2 गुटों में विवाद हुआ। यह विवाद बार का ताला तोड़ने के नाम पर हुआ। दरअसल जब पीड़ित 31st पार्टी मनाने के लिए बार पहुंचा तब बार में ताला लगा हुआ था। इतने में इस्लाम गुट के कुछ 3 से 4 लोग भी बार में आए। बार में ताला लगा देख पीड़ित को ताला तोड़ने की बात कही। इस बात से पीड़ित आक्रोशित हो उठा और प्रत्युत्तर में कहा कि तुम्हें जरूरत है तो तुम ताला तोड़ो। इसी बयानबाजी ने मारपीट का रूप ले लिया। घटना की सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची। घटना में एक व्यक्ति गंभीर रूप से घायल हुआ, जिसका नंदनवन अस्पताल में इलाज जारी है। घटना से जुड़े आरोपी और पूरे मामले की आगे की जांच में तहसील थाना पुलिस जुटी हुई है। 1 जानेवारी 2026 रोजी अंदाजे दुपारी सकाळी 1 ते 2च्या दरम्यान कंट्रोल वरून आम्हाला बीट मार्शलला कॉल आले की असं एका इस्माला तिथं मारहाण करते। त्यावरून आम्ही तिथं गेले। त्यानंतर त्या घटनास्थळावर आम्हाला तिथं कोणी भेटलं नाही, परंतु नंतर आम्ही त्या घटनास्थळावर ज्या इस्माला मारहाण झाली होती तो इसम रहाटे हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलं होतं या लोकांनी। त्यानंतर त्याला तिथून नंदनवन हॉस्पिटलला नेलं। मग त्यानंतर आम्ही त्याच्या सोबत असणारा सारंग प्रदीप सरदार हा पुण्याहून इथं आला होता। त्याची सासरवाडी इथे आहे आणि तो 31 डिसेंबर करायसाठी इथं आला होता। मग हा जो जखमी जो आहे श्रेयस तुषार खानोकर याच्यासोबत सुरेश बार, गोळीबार चौकाच्या रोडला जो सुरेश बार आहे त्या बारमध्ये ते गेले होते, पण बार बंद असल्यामुळे हे तिथे बाहेर थांबले। त्याच वेळी तिथून मागून आणखी काही इसम आले होते। त्यावेळी मागून जे इसम आले होते अनोळखी, त्या इसमांनी त्याला बोललं की श्रेयस खानोलकर याला बोलले की बार बंद आहे तर लॉक तोड, दरवाजा तोड, लॉक तोड। तो म्हटला तुला गरज असेल तर तू तोड। त्यावरून त्यांची तिथे बाचाबाची सुरू झाली, शिवीगाळी सुरू झाली, भांडण सुरू झालं। मग त्यानंतर त्या श्रेयस खानोलकरने, जखमी जो श्रेयस खानोलकर आहे त्यानं त्यांची गाडी पाडली। तिथून त्यांचे वाद वाढत गेले। आजूबाजूच्या लोकांनी तिथं जे असणारे त्यांनी वाद सोडवायचा प्रयत्न केला, पण त्यांचा वाद वाढत गेला। त्यातून मागून एकाने शिवी दिली। मग त्या शिवी दिल्यामुळे तो श्रेयस खानोलकर त्याच्या मागे धावत गेला। गोळीबार चौकाच्या त्या पाचपली रोडचा जो आहे त्या रोडवर मग त्या ब्रिजच्या खाली त्याला तिथपर्यंत गेला, पण तो तिथून मिळून आला नाही। मग त्याच्या मागे हा सारंग प्रदीप यातील फिर्यादी जो आहे सारंग सरदार हा त्याच्या मागे धावत गेला। गेल्यानंतर ते दोघे परत येत होते। पुन्हा त्यांना एक समोर त्यातीलच एक समोर एका गल्लीतून जाताना दिसत होते। परत ते त्याच्या मागे धावले। तिथं त्यांची बाचाबाची सुरू झाली। मग त्यानं याला श्रेयस खानोलकरला याला मारून जखमी केले होते। त्यावेळी त्याने मग यातील फिर्यादी जो आहे सारंग सरदार याने कंट्रोलला कॉल देऊन माहिती दिली। त्यानंतर आमचे त्याच्या आधी आम्ही पोहोचायच्या आधी हे हॉस्पिटलला पोहोचले होते। त्यानंतर सारंग प्रदीप सरदार याची आम्ही फिर्याद घेऊन कलम 118(1) 352(3)(5) BNS 2023 यान्वये 01/2026 हा गुन्हा दाखल केलेला आहे। हे हमारे जो मारेकर हैं एकूण किती संख्या होती आणि काही पुरावे मिळाले काय? घटनास्थळावर असं पुरावे असे कोणतेही मिळालेले नाही आहेत। यामध्ये 3 ते 4 इसम होते असे प्राथमिक फिर्यादीमध्ये त्यांनी नोंद केलेली आहे।